आता कैलास अडगावकर ज्वेलर्ससोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये राजकीय क्षेत्राला हादरा देणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर आता त्याही पेक्षा मोठे आणि संतापजनक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 121 महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी संशयित म्हणून 63 वर्षीय एनजीओ संचालक आरोपी रवींद्र एरंडी याला पोलिसांनी त्याच्या अशोकनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झालेला आहे. पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून तो ब्लू फिल्म माफियाकडे विकल्याचा पोलिसांना दाट संशय असून या प्रकारामुळे खरात प्रकरणानंतर महाराष्ट्राला दुसरा हादरा बसला आहे. आरोपी रवींद्र एरंडी यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि समोरच्याला अडकवण्यासाठी आधी सातपूर पोलिसात खंडणीची खोटी तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली. मात्र तपासादरम्यान संशय बळाल्याने पोलिसांनी एरंडीचा टॅब तपासला तेव्हा 81 अश्लील व्हिडिओ आढळले. पोलिसांनी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र गणपत एरंडे यांनी समाजातील कष्टकरी आणि गरजू महिलांना लक्ष्य केले. मुलांना सरकारी नोकरी लावून देतो किंवा तुझे भविष्य उज्ज्वल करतो असे आमिष तो दाखवायचा. नाशिक आणि इगतपुरी येथील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तो महिलांवर अत्याचार करायचा. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराचं तो गुपचूप चित्रीकरण करत असेल. सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याच्याकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केला आहे. रवींद्र एरंडेने मिळालेले 121 व्हिडिओ प्रत्येकी 20 मिनिटांचे आहेत आणि हे व्हिडिओ त्याने पॉर्न साईट किंवा ब्लू फिल्म बनवणाऱ्याला विकले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. जाळ्यात अडकलेल्या महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. व्हिडिओच्या जोरावर त्याने पीडित महिलांकडून पैसे उकळले का किंवा त्यांना इतर काही कामासाठी धमकावले का याचाही शोध पोलीस घेत आहेत. रवींद्र एरंडे यांनी विविध महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याची माहिती समोर आल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णे, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच नाशिक पोलिसांच्या वतीनं नागरिकांना आणि पीडित महिलांना आव्हान देण्यात आलं की आरोपी रवींद्र एरंडे याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्यांनी सातपूर पोलीस ठाणे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन यांच्याशी संपर्क साधावा आणि संपर्क क्रमांक 90 49 87 28 22. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे संपर्क क्रमांक 98 23 23 41 46 तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे संपर्क क्रमांक 77 14 00 27 10 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. तक्रारदार यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असंही पोलिसांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.